बघा सिंपल पेबॅक पिरियड पाहिला आपण. आता त्याचसोबत आपल्याला काय बघायचं आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय बघायचं आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता बघा द इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज द डिस्काउंट रेट ॲट विच द नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश फ्लो इक्वल्स टू 0. म्हणजे नेट कॅश फ्लो 0 होईपर्यंतची जी व्हॅल्यू असेल तो डिस्काउंट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. ओके. बघा द इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज द डिस्काउंट रेट ॲट विच द नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश फ्लो इक्वल्स टू 0. पूर्ण कॅश फ्लो हा 0 होईल, म्हणजे 0 होईपर्यंतचा जो डिस्काउंट रेट दिलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. ओके. आणि नेट कॅश फ्लो व्हॅल्यू इज इक्वल्स टू समेशन ऑफ टी इज इक्वल्स टू 0 to n सी टी डिवायडेड बाय 1 + I raised to power t, where t is a time period and I is the internal rate of return. ओके. आणि सी म्हणजे काय, नेट कॅश फ्लो ॲट टाईम टी. C0 म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ओके. निगेटिव्ह कॅश फ्लो आपण कन्सिडर करतो. आणि एन म्हणजे काय, प्रोजेक्टची लाईफ किती वर्षासाठी. मग IRR म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू I1 + I2 - I1 इंटू नेट प्रेझेंट व्हॅल्यू इनिशियली डिवायडेड बाय नेट प्रेझेंट व्हॅल्यू इनिशियली मायनस नेट प्रेझेंट व्हॅल्यू फायनली. ओके. तर हे आहे त्याचा फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या, या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या, आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर सगळ्यात पहिले इंटरनल रेट ऑफ रिटर्न समजलं का, किती जणांना समजलं. बघा हे डिस्काउंट व्हॅल्यू आहे. सिंपल पेबॅक पिरियडमध्ये आपण डिस्काउंट कन्सिडर नाही केला, तर ही अशी व्हॅल्यू आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज डिस्काउंट रेट. काय आहे, डिस्काउंट रेट आहे की त्या रेटनी व्हॅल्यू 0 होणार आहे, कॅश फ्लो 0 होणार आहे. तेवढा डिस्काउंट, एवढा डिस्काउंट दिला की कॅश फ्लो 0 होतं समजा, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर एक न्यूमेरिकल घेऊ म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ॲन ओल्ड बॉयलर नीड ॲन इकॉनॉमायझर. ॲन ओल्ड बॉयलर नीड ॲन इकॉनॉमायझर इन्स्टॉल टू प्रीहीट फीड वॉटर. बघा एक जुनं बॉयलर आहे, त्याला इकॉनॉमायझर इन्स्टॉल करायचं आहे टू प्रीहीट द फीड वॉटर. फीड वॉटर हीट करण्यासाठी, प्रीहीट करण्यासाठी इकॉनॉमायझरची गरज आहे. द प्रोजेक्ट लाईफ इज 5 year, 5 वर्षाची लाईफ आहे प्रोजेक्टची. आता इयरमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 25 लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट केली, आणि नंतर मग 5 वर्षानंतर बरं का ॲन्युअल सेविंग किती आहे, 6,50,000. 25 लाख एकदाच इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर सेविंग 5 वर्ष, 1 ते 5 वर्ष किती, 6,50,000 सेविंग व्हायला लागली. तर इस्टिमेट द इंटरनल रेट ऑफ रिटर्न IRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न IRR फॉर द प्रोजेक्ट. प्रोजेक्टचा IRR काढायचं. कन्सेप्ट क्वेश्चन समजला का, की बाबा एक बॉयलर आहे, त्याचा इकॉनॉमायझर इन्स्टॉल केलं आहे फीड वॉटर करण्यासाठी. 5 वर्षाचा प्रोजेक्ट आहे आणि पहिल्या वर्षी आपण 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि 1 ते 5 वर्षात किती आपल्याला रिटर्न भेटलं आहे, 6,50,000 वार्षिकली, प्रत्येक वर्षाला ॲन्युअली समजा सेविंग भेटले. तर त्यावेळेस IRR काढायचं. तर आता आपण काय करू, सिलेक्ट ट्रायल रेट. एक ट्रायल रेट 0.15 आपण कन्सिडर करू, 15% कन्सिडर करू, ॲप्रॉक्सिमेट अंदाजे किती, 15%. मग 15% कन्सिडर केलं तर याचा फॉर्म्युला काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू पहा, नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल्स टू किती इन्व्हेस्टमेंट केलेली आपण, 25 लाख. तर 25 लाख आपण काय कन्सिडर करायची, मायनस कन्सिडर करायची, निगेटिव्ह कॅश फ्लो. कारण इन्व्हेस्ट केली म्हणजे गुंतवली ना ती निगेटिव्ह कन्सिडर करायची. प्लस 6,50,000 हे पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, कारण ही सेविंग आहे. हे काय आहे, सेविंग आहे. इंटू आता हा फॉर्म्युला
पहा काय म्हणतोय 1 प्लस 0 पहा पहिले किती होता 1 त्याच्यामध्ये आपण 15% ॲड केलं 1 प्लस 0.15 रेस्ट टू पॉवर 5 मायनस 1 इंटू 0.15 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.15 रेस्ट टू पॉवर 5 तर याच्यामध्ये आपण किमती टाकल्यात ओके याच्यामध्ये किमती टाकल्यात तर इथं सिटी म्हणजे डिफरन्स कशाचा पहिला किती होता पहा 1 प्लस 1.5 समजून घ्या रेस्ट टू पॉवर 5 मायनस 1 आणि इथं 0.15 इंटू 1 प्लस पहा हे ॲड केल्याच्या नंतरची व्हॅल्यू किती टक्के ॲड केला आपण 15% 15% म्हणजे काय 15% बरोबर 0.15% सॉरी 0.15 पर युनिट किंवा 15/100 बरोबर किती रे 0.15 हे समजलं का तुम्हाला 15% समजलं का त्याला आपण 0.15 लिहू 100 पैसे म्हणजे काय 1 रुपया 10 पैसे म्हणजे 0.1 रुपया येतं लक्षात त्या पद्धतीने मग हे काय तुमचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह घ्यायचं आहे सेविंग आता याच्यामध्ये जी कोणती व्हॅल्यू ॲड केलेली व्हॅल्यू 1 प्लस 0.15 रेस्ट टू पॉवर 5 मायनस 1 डिवायडेड बाय 0.15 आणि ही तुमची 15% ॲड केलेली व्हॅल्यू तर याला याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर हे किती येईल पहा बरं किती येतं कॅल्क्युलेट करा तर हे ऐका हे निगेटिव्ह 30,000 आलं समजा किती आलं निगेटिव्ह 30,000 येतं बघा बरं एकदा मायनस 30,000 किती नाही कॅल्क्युलेट केलं बघा बरं हे ऐका हे आलं मायनस 30,000 लक्ष द्या 2 मिनटं तसंच आता परत ट्रायल रेट काढा 14%ने किती 14%ने मग इथं 15च्या जागेवर 14 घ्यायचं रेस्ट टू पॉवर 5 मायनस 1 हे 14 घ्यायचं याला सिम्प्लिफाय केलं तर किती आलं मायनस 20% किती आलं मायनस 20% मग इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू I1 प्लस I2 मायनस I1 इंटू नेट प्रेझेंट व्हॅल्यू 1 मायनस नेट प्रेझेंट व्हॅल्यू 2 मायनस नेट प्रेझेंट व्हॅल्यू 2 तर आता I1 किती रे 15% म्हणजे किती 0.15 I2 किती रे 0.15 मायनस 0.15 2 मायनस 1 इथं मायनस येणार आहे इंटू हे किती रे मायनस 30,000 मायनस 30,000 मायनस 21,000 तर याला सिम्प्लिफाय केलं तर 14.42% आलं म्हणजे ट्रायल आपण 15 घेतलं होतं आणि ते रिड्यूस करून 14 घेतलं पण आलं किती 14.42 हे आलं इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे 14% व्याजाने आपल्याला डिस्काउंट मिळतोय येतं लक्षात 14% व्याजाने आपल्याला डिस्काउंट मिळतोय कोणाकोणाला समजलं रे पुन्हा एकदा सांगतो 2-2.5 मिनटात एक हे कन्सेप्ट समजला असेल एक बॉयलर आहे त्याला इकॉनॉमायझर लावलं आणि 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली 1 ते 5 वर्षात ॲन्युअली 6,50,000ची सेविंग झाली तर आपल्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढायची ओके तर ही आली समजा प्रेझेंट व्हॅल्यू 15%नी I1 घेतलं काय घेतलं NP1 म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू पहिली किती 30,000 कशी आली 15%नी घेतली दुसरी 14% घेऊन किती आली 21,500 आली ओके मग आता IRR काढायचे तर I1 प्लस हा फॉर्म्युला याच्यात किमती टाका सॉल्व करा तर हे येईल तुमचं 14.42 म्हणजेच काय तुमचं इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे 14.42% ओके सो राईट डाऊन दिस बघा इथं कॅल्क्युलेशन जर प्रॉपर केलं तर हेचं उत्तर हे येतं आहे पुस्तकामध्ये 30,000 दिलं आहे आणि याचं उत्तर हे येतं आहे ओके निगेटिव्हमध्ये तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे अशा पद्धतीने एवढं येतं आहे आता पहा
हे 0.15 जसं तसं घेतलं, हे काय येणार आहे रे? हे 0.15 प्लस हे काय येईल 0.01. ओके, इन टू ही व्हॅल्यू येईल 0.5446 ही. ओके, प्लस येईल कारण मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल. मग आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे एवढं येईल आणि हे 14.45% उत्तर येईल. समजलं का कोणाकोणाला? फक्त इथं व्हॅल्यूचाच प्रॉब्लेम होता. व्हॅल्यू ह्या वेगळ्या आल्यात, व्हॅल्यू वेगळ्या आल्यात, तर हे याला थोडं सिम्प्लिफाय केलं तर ते थोडं वेगळं आलं, स्लाइटली चेंज आलं, बाकी काही फरक पडत नाही. याच पॅटर्नचं एक न्यूमरिकल इथं दिलं, ते तुम्ही सॉल्व करायचं. याच पॅटर्नचं बघा, अ पंप मोटर इज रिप्लेस विथ अ हाय इफिशियंट मोटर. साध्या मोटरला हाय इफिशियन्सी मोटरनी रिप्लेस केलं आहे आणि विथ अ प्रोजेक्ट लाईफ ऑफ 3 year, 3 वर्षाची लाईफ आहे. द नेट ॲन्युअल सेविंग आर एक्सपेक्टेड इन इनक्रीज ड्यू टू ॲज्युम इलेक्ट्रिसिटी टॅरिफ लाईक. आता बघा, इनिशियल इन्व्हेस्टमेंट इथं किती केली होती? 25 लाख. इथं किती आहे? 1 लाखाची. आणि इथं सेविंग काय? पहिल्या वर्षी 40,000, दुसऱ्या वर्षी 45,000, तिसऱ्या वर्षी 55,000. अशा पद्धतीने सेविंग आहे आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. याच्यावरून काय करायचं? एस्टिमेट द इंटरनल रेट ऑफ रिटर्न IRR काढायचं आहे फॉर सेम प्रोजेक्ट. ओके, हा प्रश्न तुम्ही होमवर्कला करा. ओके.